मी हे कॉम्बिनेशन पहिल्यांदा खाते आहे, ते म्हणजे तोंडलीची सुकी मच्छी आणि नाचणीची भाकरी. हे मम्मीने भरपूर सारा मार्केट करून आलेली आहे, तर आपण बघूया की तिने काय काय आणलं आहे. सीताफळ, ओके. नेक्स्ट सुकी मच्छी वाटते. हां हां थांब काढते ना. आणि इथे पपई, अजून एक पपई, अजून काहीतरी असणार आहे याच्यात. हे सुकट आहे लहान लहान. नंतर तर हे आणलेलं आहे सीताफळ आणि पपई. कितीला भेटल्या? अच्छा, तर या 100ला 2 भेटल्यात का? 100ला 2 पपई आहेत आणि सुकी मच्छी भरपूर भेटलेली आहे. तर ती भेटली म्हणजे आणले. तर ते थोड्या वेळाने दाखव मी कुठल्या कुठल्या मच्छी आणल्या आहेत त्या. तर काय काय बापरे. आणि 50ला 3 वाटे घेतले, म्हणजे एक वाटा 50ला. तर इथे मी अभ्यास करत होते. हा 3 वाटे घेतले 50 करून. बापरे. ए मम्मी, व्हिडिओमध्ये इन्सर्ट नको करू. आता बघते, ही दाखवते मला हिने काय काय आणलंय. अजून काहीतरी आणलं ते लसूण काढायला. काणू पपई खाऊया का? भरपूर भेटली ग, छान भेटली. त्याच्यापेक्षा चांगली भेटली. त्याच्याकडे ते लसूण मध्ये थोडस हे. इथे मम्मी हे सुकट की हे सुकट? सगळ्यांनाच बोलतात. अगं तसं नाही, पण हे आपण हे करून खातो ना. हा हे बोंबील मस्त भेटलेत ग. इतका स्मेल असा येतोय ना, एकदम ताजा ताजा वाटतोय मला. छान. आणि हा माझा फेवरेट. 100 रुपयाचा. हा 100 रुपयाचा आहे. तर हा आहे जवळा. ह्याला कोलिम पण म्हणतात. मम्मी आपल्याकडे काय बोलतात? जवळा बोलतात सगळ्या ठिकाणी आणि त्याला गावी कोलिम बोलतात. अच्छा, ह्याला गावी कोलिम म्हणतात कोकणामध्ये बेसिकली, आणि ते सगळीकडे जवळा म्हणतात. पण आमच्या इकडे ना पालघरच्या इथे कोलिम म्हणजे ना एक ओला असतं ना, ओलं काहीतरी एक असतं. लहान जी असतं ओलं. हे जवळा असतं ना, हा त्याचा जीव तयार होतो ना. हा मग ते बारीक बारीक खूप बारीक असतं. अच्छा. तेव्हा त्याच्यापासून त्याचं कोलिम बनवतात. मिरची वगैरे सगळं मीठ वगैरे करून आणि सुकं बनवलं. हे मांड्याला सुद्धा दाखवलं असतं. मांड्याला आईकडे असायचा. 100 रुपये. आणि ह्याला काय म्हणतात? तोंडली. ही तोंडली म्हणजे अशी मस्त परतून करायची का? हा हा हा. मस्त लागेल ग भाकरी सोबत. आणि या पिशवीत, ही पिशवीत आहे एक. ह्याच्यात बघू काय काय. मस्त. हे ताईला असलं दाखवलं म्हणजे ताई म्हणते काकी. मला ना असं ओल्या मच्छीचा वगैरे वास सहन नाही होत, पण ह्याचं छान वाटतोय वास. एकदम फ्रेश वाटतोय. तारेचा कात आहे हा. असा सोमवारचा बाजार ना सफाला भरतो आणि तिथून मम्मीने हे सगळं आणलेलं आहे. तर ते मम्मी तिकडे अजून एक मच्छी काढते, तोपर्यंत हे आम्हाला मिसळ बनवायची होती. आणि तिथेच ना त्या चण्यावाल्याच्या दुकानातून ना ग. तर हे मम्मीने फरसांचे पॅकेट्स आणलेले आहेत मिसळसाठी. तिला फोन केला होता मी की लसूण चिवडा आणायचा, पण तिने फोन नाही उचलला. बाई किती प्रकारचे आहेत हे मम्मी? काय बोलते? आणले छान आहेत. आणि हे पण तिच्यासाठी आहे. ती 1 शेकडा बोलली होती ना, की आपल्या इकडे वाट्यावरती भेटतात ना. शेकडा पण भेटतो, असं पाठी असते. पण मी ते नाही घेतले. मला त्याच्यापेक्षा हे एकदम भारी वाटतं. छान आहेत. आता बघू आपण पपई कुठली पिकली आहे. मला कडकच वाटतात ग.
कडकड वाटत. जवळच मी 2 हे घेतलेलं ग. ह्याच्यात काय आहे? फिनेलची बॉटल. आणि हे कितीला पडले तर? 50 रुपये. बरे आहेत ना ग, कच्चे आहेत म्हणून वाटतं. ह्याला आता ठेवायचे आपण कशात ठेवायचं? असेच ठेवले जरी पीक करते. हा काय, ओले झाले ते, पाण्याची बॉटल वाटत पडली. आणि हे कुठली मच्छी? छान सुकी मच्छी आणून ठेवले. बापरे. दाखवते. हो काय गुड्डी आली का काय तुझ्या अंगात? ती मैत्री बोलवती ही ना बेकार बाई आहे. तर ह्याला काय बोलतात? मांदेली 20 रुपये वाटा. तर हा 20 रुपये वाटा आहे. जर कोणाला हवे असतील तर आम्हाला DM करा. हे बाई मला जायला वेळ नाही हा. मम्मीचे DM करा काय, माझे पाय दुखतो. मम्मीचं इन्स्टा ID ड्रॉप करते मी कमेंटमध्ये. तर कमेंट करा, एक वाटा भेटेल. हे बघ तुझं बटरचं हे वाव, छोटंच आणलं पण मी. बटर अप्लाय करायला ना, बटर जाम आणि मस्त आहे. नाईफ, ती वाली नाईफ. आणि अजून 50 रुपयाचा जवळा घेतला. तो 100चा घेतलेला, हा 50चा. हा तिला द्यायचंय का? तिला मी थोडाच घेऊन दिला आधी. अच्छा. हा वाटा आमच्याकडे वाट्यावर भेटतात. वाटा आणि पायली म्हणजे डबा असतो, तर त्याला पायली बोलतात. ते पायलीने असं हे देतात, नाहीतर मग असं वाट्यावरती देतात. हे 100ला 3 वाटे आणि हा 50चा 1 वाटा. अच्छा. काय हे साफ करून ठेवायचं. आम्ही अशी सुकी मच्छी आणली का सगळे साफ करून ठेवतो, म्हणजे आपल्याला कधी पण वेळेवर घेता येते. ती साफ कशी करायची पण? हे बघ ना, दाखव पुन्हा एकदा नीट. हे असं घ्यायचं. तुमच्याकडे विळी असेल ते विळीने पण करू शकता, सुरीने पण करू शकता. हे काय डोकं आहे? हा डोकं. तुमची घाण काढायची याची, हा, नंतर शेपटी काढायची. अच्छा. इकडे पण असते ते थोडं निघतं, ते काढायचं. नंतर कापताना मी परिपूर्ण कापून नाही ठेवत, तुकडे नाही करत आहे मी, असंच हे करून ठेवते आधी. अच्छा. इथे ना मी संत्र होतं, मम्मीने आणलं होतं, तर थोडंसं डेकोरेट करून नेते. मला खूप जास्त आवडतं अशा गोष्टी करायला, असं डेकोरेट करायला. आणि एक इथे असं हे, आणि हे 2 राहिलेत ना, थोडंसं आपण ह्याला इथे करूया. हे उलटं राहील वाटतं. हे इथे असं करूया, आणि हे एक इथे करूया, हे इथे, आणि हे इथे, आणि हे इथे. ठीक आहे. तर हे असं आपण डेकोरेट केलं. मम्मीचं रिॲक्शन बघूया. हे कसं आहे तो रिॲक्शन बघूया. हे बघ कसं आहे, बटरफ्लाय वाटत की नाही की कोळंबी वाटते. काय रिॲक्शन होतं. घरी आज रात्री मिसळ होती आणि मम्मीला नव्हती खायची. मम्मीने हे बनवलं. मम्मीला म्हणलं की ही मम्मी मच्छी मी कधी टेस्ट नाही केले, तर मी जराशी ना टेस्ट केली. खरं सांगू, त्या कोलिंपेक्षा सुद्धा इतकी टेस्टी होती ना ही मच्छी, कमाल होती. मग इथे नाचणीची भाकरी होती, त्यातलं ना मला असं मस्त की प्रॉपर एक तुकडा खायचा होता. मम्मीकडे गेली, तिला म्हणालीस एक बाईट दाखव. तिने खाऊन टाकला, मला शूट पण नाही करता आलं. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्स फॉर